तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुळा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे राज्य व परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शिंगणापूर येथील स्वर्गीय बापूराव पाटील बांधकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। कारखान्याच्या सुरुवातीपासूनच हा अन्नदानाचा उपक्रम अखंडपणे चालू आहे। मुळा उद्योग समूहाचे संस्थापक यशवंतराव गडाख, माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थागायत अविरत हा उपक्रम सुरू असून यामध्ये सर्व अधिकारी व कामगार स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवतात। MCN न्यूज मराठीकरिता मंगेश निकम, नेवासा। मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा गेल्या 35 ते 40 वर्षापासून सालाबादप्रमाणे शनी देवस्थानच्या या ठिकाणी श्रावण मासामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि या ठिकाणी देशातून महाराष्ट्रातून या ठिकाणी भक्तगण येत असतात आणि त्यांच्यासाठी मुळा कारखान्याचे कर्मचारी, सर्व अधिकारी, आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब, माजी आमदार शंकरराव पाटील गडाख साहेब यांच्या आधिपत्याखाली हे कामकाज सातत्याने या ठिकाणी चालू आहे आणि येणारे भाविक या ठिकाणी ज्यावेळेस अन्नदान चालू होतं त्यावेळेस ते आवर्जून या ठिकाणी आम्हाला चौकशी करतात की हा जो अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी तो कोणाचा आहे। आणि गेल्या 35 वर्षापासून आम्ही हे बघत आलेलो आहे की हे सातत्यानं तुम्ही कंटिन्यू हा अन्नदानाचा भंडाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे। या ठिकाणी मुळा कारखान्याच्या कामाच्या बाबतीत शनी भगवंताची आमच्यावर कृपादृष्टी असावी या उदात्त हेतूनं मुळा कारखान्याचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी यामध्ये हिरारीने भाग घेतात आणि जवळजवळ 5 ते 10 हजार लोकांचा या ठिकाणी आम्ही अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। असंच इथून पुढच्या काळात देखील हे अन्नदान आमचं चालू राहणार आहे आणि त्यासाठी परमेश्वराने शनी भगवंताने आम्हाला शक्ती द्यावी ही शनी भगवंताच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय शनिदेव।